नमस्कार विद्यार्थी मित्रों. First we consider the third chapter chemical reactions and equation. In last period you have studied about the physical and chemical change. Now we'll discuss about the chemical equation. When two or more substances are combined together, there is the formation of the new substance. But that reaction how can explain the chemical reaction in the form of the chemical equation. तर नेमकं chemical equation कशाला म्हणतो आपण की रिप्रेझेंटेशन ऑफ द केमिकल रिॲक्शन. मी काय सांगितलं, रिप्रेझेंटेशन ऑफ द केमिकल रिॲक्शन विथ द हेल्प ऑफ द मॉलिक्युलर फॉर्म्युली ऑर द सिम्बॉल इज नोन ॲज द केमिकल इक्वेशन. की कोणत्याही सबस्टन्स दोन किंवा दोनापेक्षा जास्त सबस्टन्समध्ये जर केमिकल रिॲक्शन होत असेल तर ती केमिकल रिॲक्शन सिम्बॉल आणि मॉलिक्युलर फॉर्म्युलानुसार कशी रिप्रेझेंट करतो आपण, त्यालाच म्हणायचं केमिकल इक्वेशन असं म्हणायचं. फॉर एक्झाम्पल, if we take the reaction takes place between the aqueous solution of copper sulfate. मी जर समजा इथं कॉपर सल्फेट react with the zinc, there is the formation of the zinc sulfate plus copper. मला ही रिॲक्शन एक्सप्लेन करायची आहे. मला फक्त सबस्टन्सचे नाव माहीत आहेत की रिॲक्शन कोणाकोणामध्ये होते. देर इज द रिॲक्शन टेक्स प्लेस बिटवीन द कॉपर ॲक्वस सोल्युशन ऑफ द कॉपर सल्फेट, देन झिंक पार्टिकल, देर इज द फॉर्मेशन ऑफ द झिंक सल्फेट अँड कॉपर. मग हेच जर मला याची केमिकल रिॲक्शनचं रूपांतर जर इक्वेशनमध्ये करायचं असेल, देर इज द केमिकल रिॲक्शन टेक्स प्लेस बिटवीन द ॲक्वस सोल्युशन ऑफ द कॉपर सल्फेट अँड झिंक. The color of the aqueous solution of the copper sulfate is a blue color. याचा कलर असतो ब्ल्यू. तर याचं केमिकल इक्वेशन मी काय सांगितलं की रिप्रेझेंटेशन ऑफ द केमिकल रिॲक्शन विथ द हेल्प ऑफ द मॉलिक्युलर फॉर्म्युली ऑफ द सबस्टन्स ऑर द सिम्बॉल ऑफ द एलिमेंट इज नोन ॲज द केमिकल इक्वेशन. मग मी रिॲक्शन घेतलेली सुरुवातीला, इफ द रिॲक्शन टेक्स प्लेस बिटवीन द कॉपर सल्फेट. बिफोर वी नो अबाउट दी molecular formula of the copper sulfate. The molecular formula of the copper sulfate is CuSO4 plus the symbol of the zinc is Zn, and there is the formation of the zinc sulfate plus copper particle. म्हणजे इथं इक्वेशन रिप्रेझेंट करण्यासाठी तुम्हाला कॉपर सल्फेटचा मॉलिक्युलर फॉर्म्युला माहीत असणं आवश्यक आहे, झिंकचं सिम्बॉल माहीत असणं आवश्यक आहे. म्हणून तर मी डेफिनेशनमध्ये सांगितलेलं आहे की रिप्रेझेंटेशन ऑफ द केमिकल रिॲक्शन विथ द हेल्प ऑफ द मॉलिक्युलर फॉर्म्युली ऑर द सिम्बॉल. नुसतं पुस्तकामध्ये फक्त आपल्याला दिलेलं आहे मॉलिक्युलर फॉर्म्युली, पण नव्हे झिंकचं सिम्बॉल लिहिणं आवश्यक आहे. झिंकचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आपण मॉलिक्युलच नाही तर मॉलिक्युलर फॉर्म्युला लिहिणार नाहीत आपण, म्हणून त्याचं सिम्बॉल लिहिलेलं आहे. म्हणून डेफिनेशनमध्ये केमिकल इक्वेशनचं सांगत असताना रिप्रेझेंटेशन ऑफ द केमिकल रिॲक्शन विथ द हेल्प ऑफ द मॉलिक्युलर फॉर्म्युली अँड सिम्बॉल इज नोन ॲज द केमिकल इक्वेशन. मग केमिकल इक्वेशनमध्ये होत असताना इफ देर इज इनिशियली ॲक्वस सोल्युशन ऑफ द कॉपर सल्फेट इज इन ब्ल्यू कलर, बट इफ द रिॲक्शन टेक्स प्लेस बिटवीन द कॉपर सल्फेट अँड झिंक, देर इज द फॉर्मेशन ऑफ द colorless zinc sulfate solution. Means what? The properties of this reactant is differ than the properties of the product. याच्यामध्ये रिॲक्टंटच्या आणि प्रॉडक्टच्या प्रॉपर्टी डिफरंट आहेत. दुसरं आणखी काय होतं याच्यामध्ये, देर इज द ब्रेकिंग बॉन्ड बिटवीन द कॉपर सल्फेट. कॉपर अँड सल्फेटमध्ये बॉन्ड काय होतात, ब्रेक होतात. अँड न्यू फॉर्मेशन ऑफ द बॉन्ड इन द प्रॉडक्ट दॅट मीन्स इन द झिंक सल्फेट. तर अशा वेळेस झिंक सल्फेटमध्ये काय होतं की झिंक आणि सल्फेटमध्ये बॉन्ड काय होतात, फॉर्म होतात, आणि रिॲक्टंटमध्ये बॉन्ड काय होतात, ब्रेक होतात. हे रिप्रेझेंट करणारी जी केमिकल रिॲक्शन असेल ना त्यालाच म्हणायचं केमिकल इक्वेशन असं म्हणायचं. आणि म्हणून मी सांगितले की रिप्रेझेंटेशन ऑफ द केमिकल रिॲक्शन विथ द हेल्प ऑफ द मॉलिक्युलर फॉर्म्युली अँड सिम्बॉल इज नोन ॲज द केमिकल इक्वेशन. आपल्या पुस्तकामध्ये केमिकल इक्वेशनची एवढीच माहिती सफिशियंट दिलेली आहे, पुरेशी दिलेली आहे. Then next article is the writing a chemical equation. But chemical equation लिहित असताना there are some rules are necessary. Chemical equation लिहित असताना आपल्याला केमिकल इक्वेशन रिप्रेझेंट करत असताना काही नियमाचं पालन करणं आवश्यक आहे, आणि म्हणून दिलेलं आहे रायटिंग अ केमिकल इक्वेशन.
writing a chemical equation, it have a some rules. But chemical equation, a chemical equation in which the reactants are placed at the left side and product are placed at the right side. But here reactants are placed at the left side and products are placed at the right side means what? पण कशाच्या राईट साईडला? बिटवीन देम देर इज ए ॲरो. आत्ताच आपण एक्झाम्पल घेतलेलं आहे की कॉपर सल्फेट प्लस झिंक, देर इज द फॉर्मेशन ऑफ दी झिंक सल्फेट प्लस कॉपर, हे फॉर्म झालेले. मग याच्यामध्ये 2 or more substances are combined together. Copper sulfate and zinc are combined together, and there is the formation of the zinc sulfate and copper particles. Means the reactants, the chemical equation in which reactants are placed at the left side and products are placed at the right side, and between them there is the arrow, head of the arrow towards the product, and the direction of the arrow represent the direction of the chemical reaction. ॲरो काय दर्शवतो? डायरेक्शन ऑफ केमिकल रिॲक्शन, की केमिकल रिॲक्शन नेमकी कशामध्ये घडते हे रिप्रेझेंट करण्याचं काम हा ॲरो करतो. म्हणजे हा पहिला रूल सांगता येईल आपल्याला. ज्यावेळेस आपण एखादी केमिकल रिॲक्शन लिहू त्यावेळेस फर्स्ट दॅट मीन्स एनी केमिकल इक्वेशन कंटेन्स द 2 or more substances. At this time these 2 substances are linked with the positive signs between them. पॉझिटिव्ह साईन त्याच्यामध्ये काय करायचं? जर 2 किंवा 2पेक्षा जास्त जर सबस्टन्सेस एकत्र येत असतील तर ते एकमेकाच्या लिंकमध्ये लिहित असताना बिटवीन देम पॉझिटिव्ह साईन लिहिणं आवश्यक आहे. ॲट द सेम टाईम वेअर 2 or more products आर फॉर्म, 2 किंवा 2पेक्षा जास्त प्रॉडक्ट असतील तर दीज 2 products आर लिंक्ड विथ द पॉझिटिव्ह साईन बिटवीन देम. तर तेही प्रॉडक्ट जे तयार झालेले आहेत ते सेपरेट दर्शवताना त्यांच्यामध्ये पॉझिटिव्ह साईन लिहिणं आवश्यक आहे. म्हणजे पहिला रूल जो काय आहे कि reactants are placed at the left side of the arrow and products are placed at the right side of the arrow. Direction of the arrow represent the direction of the chemical reaction. सेकंड काय सांगितलं मी याच्यामध्ये की जर इफ देर आर 2 or more substances are combined together, किंवा रिॲक्टंट्स 2 असतील आणि प्रॉडक्ट 2 किंवा 2पेक्षा जास्त असतील आणि प्रॉडक्ट 2 किंवा 2पेक्षा जास्त असतील तर दे आर लिंक्ड विथ द पॉझिटिव्ह साईन बिटवीन देम. तर त्यांच्यामध्ये काय करायचं? जे सबस्टन्स आहेत असे सेपरेट रिप्रेझेंट करण्यासाठी त्यांच्यामध्ये पॉझिटिव्ह साईन घ्यायचं, हे एक सांगता येईल त्याच्यामध्ये. म्हणजे पहिला रूल जो आहे आपल्याला अबाउट दी रिॲक्टंट अँड प्रॉडक्ट कुठं लिहायचे ते, रिॲक्टंट अँड प्रॉडक्ट कुठं लिहायचे ते सांगितलेलं आहे. दुसरा रूल जे काय सांगितलेला आहे की रिॲक्टंट अँड प्रॉडक्ट सेपरेट दर्शवण्यासाठी, लिंक वाईज दर्शवण्यासाठी प्लेस द पॉझिटिव्ह साईन बिटवीन द 2 or more reactants and between the 2 or more products, हेही सांगता येईल आपल्याला. If the reaction takes place between the copper sulfate and zinc, at this time you can represent here aqueous solution of the copper sulfate. Zinc is in solid state, dust particle. Zinc sulfate is also occurred in the form of a aqueous and it is occurred in the solid state. जेव्हा आपण केमिकल रिॲक्शन लिहू त्यावेळेस आपल्याला रिॲक्टंट हे कोणत्या स्टेटमध्ये आहेत आणि प्रॉडक्ट हे कोणत्या स्टेटमध्ये आहेत हे रिप्रेझेंट करणं आवश्यक आहे. हे एक लक्षात ठेवणं आवश्यक आहे की त्या प्रत्येकाची स्टेट कोणती आहे ते लिहिणं आवश्यक आहे. समटाईम्स देर इज नो इझिली रिॲक्शन टेक्स प्लेस बिटवीन द 2 or more रिॲक्टंट्स. याचंच एक्झाम्पल घेता येईल आपल्याला की कॉपर सल्फेट प्लस झिंक देर इज नो इझिली रिॲक्शन टेक्स प्लेस बिटवीन देम. ॲट दिस टाईम यू कॅन प्रोव्हाइड द हीट एक्सटर्नली. तर त्यावेळेस आपल्याला काय करावं लागेल? एक्सटर्नली हीट प्रोव्हाइड करावं लागेल. आणि हीट प्रोव्हाइड करण्यासाठी, एक्सटर्नल हीट प्रोव्हाइड करण्यासाठी यू कॅन यूज द डेल्टा साईन. म्हणजे इफ वी प्रोव्हाइड द हीट टू द कॉपर सल्फेट अँड झिंक देर इज द फॉर्मेशन ऑफ द झिंक सल्फेट अँड कॉपर, बट कधी? आफ्टर प्रोव्हाइडिंग द हीट. समटाईम्स याच्यामध्ये आणखी सांगता येईल आपल्याला की कधी कधी इफ ए अँड बी आर द एनी 2 substances and easily reaction takes place between them and new substance is formed AB, at the same time large amount of heat is evolved. तर हे सुद्धा तुम्हाला हीट ॲब्सॉर्व केलेली आहे काही इव्हॉल्व केलेलं आहे हे रिप्रेझेंट करावं लागेल. समटाईम्स इफ द रिॲक्शन टेक्स प्लेस बिटवीन द ए अँड बी यू कॅन रिप्रेझेंट इट इज सॉलिड स्टेट, इट इज गॅसियस स्टेट आपण दाखवू शकतो, आणि इट इज लिक्विड स्टेट. हे दर्शवित असताना समटाईम्स देर इज द फॉर्मेशन ऑफ द इनसॉल्युबल सोल्युशन. इनसॉल्युबल सोल्युशन तयार झालं असेल तर इट इज नथिंग बट द प्रेसिपिटेट.
तर हे समजा इथं प्रेसिपिटेट तयार झालेलं आहे. प्रेसिपिटेट जर तयार झालं असेल, इनसॉल्युबल असेल, तर प्रेसिपिटेट रिप्रेझेंट करण्यासाठी आपण बिलो ॲरो दाखवा की जो सबस्टन्स इनसॉल्युबल आहे तो काय करायचं, बिलो द ॲरो. समटाइम्स रिॲक्शन टेक्स प्लेस बिटवीन द C plus DA and there is the formation of the CD plus A where A is the gaseous state. A हा गॅसियस स्टेटमध्ये असेल आणि तो जर इव्हॉल्व्ड होत असेल तर यू कॅन रिप्रेझेंट द गॅस इज इव्हॉल्व्ड इन दॅट रिॲक्शन विथ द हेल्प ऑफ द ॲरो इन अपवर्ड डायरेक्शन. प्रेसिपिटेट हा डाऊनवर्ड डायरेक्शने दाखवा, गॅस इव्हॉल्व्ड असेल तर अपवर्ड डायरेक्शने दाखवा. मी हीटचं सांगितले. समटाइम्स देर इज द नेसेसिटी ऑफ द स्पेसिफिक हीट. एका ठराविक टेम्परेचरपर्यंत त्याला समजा द्यायची असेल. सपोज इफ यू टेक द X प्लस अँड Y रिॲक्ट विथ इच अदर अँड ॲट ए स्पेसिफिक टेम्परेचर, समजा 28 डिग्री सेल्सिअसला यांच्यामध्ये रिॲक्शन होत असेल आणि ॲट द सेम टाईम ऑल्सो यू कॅन अप्लाय ॲटमॉस्फेरिक सम प्रेशर जो काय असेल, प्रेशरची सुद्धा आवश्यकता असते. हे रिप्रेझेंट करण्यासाठी टेम्परेचर इज रिप्रेझेंटेड अबोव द ॲरो और बिलो द ॲरो. समटाइम्स देर इज द नेसेसिटी ऑफ द प्रेशर. तर जो प्रेशर अप्लाय केलेला आहे तो रिप्रेझेंट करण्यासाठी आपण अबोव द ॲरो दाखवू शकतो किंवा बिलो द ॲरो पण दाखवू शकतो. हे आपल्याला रूल फॉलो करावं लागतील. आणि लास्टला त्याच्यामध्ये समटाइम्स यू कॅन अप्लाय द ॲट प्रेशर देन हीट ॲट ए स्पेसिफिक टेम्परेचर बट देर इज नो रिॲक्शन टेक्स प्लेस बिटवीन द एनी टू सबस्टन्सेस. At this time there is the necessity of the catalyst. Suppose AB plus CD are these two substances, but there is no easily reaction takes place between them with the help of there is the necessity of the any catalyst. कोणत्या तरी कॅटलिस्टची आवश्यकता असते. What is the definition of the catalyst? A substance which do not take part in a chemical reaction actually, but only due to the presence the chemical reaction takes place. That type of the substance is known as the catalyst. केवळ एखाद्याच्या उपस्थितीमुळे त्यांच्यामध्ये रिॲक्शन घडत असेल पण तो सबस्टन्स केमिकल रिॲक्शनमध्ये भाग घेत नाही, पण त्याच्या उपस्थितीमुळे जर केमिकल रिॲक्शन घडत असेल तर त्या सबस्टन्सला कॅटलिस्ट म्हणायचं. आणि कॅटलिस्ट स्पेसिफिकली आपण काय करायचं, निकेलसारखे जे काही कॅटलिस्ट आहेत त्यांचं स्पेशियली त्यांचं नाव लिहिणं आवश्यक आहे. ते बिलो द ॲरो किंवा अबो द ॲरो पण तुम्ही लिहू शकता. म्हणजे हे रूल पाळणं आवश्यक आहे. पहिलं काय सांगितलं, लेफ्ट साईडला आपण रिॲक्टंट लिहिणे, राईट साईडला प्रॉडक्ट लिहिणे, बिटवीन देम ॲरो. डिरेक्शन ऑफ द ॲरो टुवर्ड्स द प्रॉडक्ट. डिरेक्शन ऑफ द ॲरो रिप्रेझेंट्स द डायरेक्शन ऑफ द केमिकल रिॲक्शन. दुसरं काय सांगितलं याच्यामध्ये की देर आर 2 or more substances are the reactants or 2 or more substances are the products. These reactants and products are separately represented with the help of the linkwise plus sign लिहा. हे एक सांगितलं याच्यामध्ये. तिसरं सांगितलेलं आहे की रिॲक्शन होत असताना समटाइम्स अमाऊंट ऑफ द हीट इज नेसेसरी टू रिप्रेझेंट द अमाऊंट ऑफ हीट अबोव द ॲरो. कधीकधी हीट इव्हॉल्व्ड होत असेल त्यासाठी हीट प्लस तुम्ही इकडे दाखवू शकता. कधीकधी रिॲक्शन होत असताना त्याच्यामध्ये प्रेसिपिटेट फॉर्म होत असेल, इनसॉल्युबल मटेरियल तयार होत असेल तर इनसॉल्युबल मटेरियल जे तयार होतं त्यासाठी तुम्ही काय करा, डाऊनवर्ड डायरेक्शने ॲरो दाखवा. आणि कधीकधी गॅसेस इव्हॉल्व्ड होत असतील तर गॅसेस इव्हॉल्व्ड होत असताना जो गॅस इव्हॉल्व्ड होतो त्याच्या शेजारी असा ॲरो अबोव लिहा तुम्ही त्याच्यामध्ये. आणि मग टेम्परेचर किती डिग्री सेल्सिअसला रिॲक्शन होते त्याचाही उल्लेख अबोव द ॲरो किंवा बिलो द ॲरो करा. कधीकधी रिॲक्शनमध्ये प्रेशर अप्लाय करावा लागतो, तो प्रेशर किती अप्लाय केला आहे तोही तुम्ही अबोव और बिलो द ॲरो दाखवू शकता. आणि कॅटलिस्ट यूज केलेला आहे की तोही आपण स्पेसिफिक त्या कॅटलिस्टचं नाव लिहू शकता. आणि लास्टला सगळी रिॲक्शन झाल्यानंतर प्रत्येक सबस्टन्स जो काही रिॲक्टंट कोणत्या स्टेटमध्ये आहे आणि प्रॉडक्ट कोणत्या स्टेटमध्ये आहेत हे लिहिणं आवश्यक आहेत. दीज आर दी नेसेसरी रूल्स फॉर द केमिकल इक्वेशन. आणि मग हे एकदा लिहिलं की आपल्याला बॅलन्सिंग केमिकल इक्वेशन कसं करायचं, बॅलन्स करण्यासाठी कोणते ॲटम वाढवायचे, कोणते ॲटम हे करायचे, मॉलिक्युलर फॉर्म्युला चेंज करायचा का न करायचा हे आपल्याला पुढच्या पिरियडमध्ये पाहायचं आहे. टुडे स्टॉप हिअर.